घरच्या घरी ऍक्टिवाचे इंजिन ऑइल कसे चेंज करायचे ते आज दाखवतो. आपण आज ऍक्टिवा DLX 2023 मॉडेलचे ऑइल चेंज करणार आहोत. आपण हे मोटूल कंपनीचे 10W30 इंजिन ऑइल वापरणार आहोत. गाडी साईड स्टँडला किंवा मेन स्टँडला घ्या. साईड स्टँडच्या मागे हा ड्रेन बोल्ट दिसेल. ड्रेन बोल्टच्या खाली असं एखादं कंटेनर ठेवा. 10 mm चा हा बोल्ट ओपन केला की जुनं ऑइल कंटेनर मध्ये ड्रेन होईल. गाडीची पोझिशन जरा साईड टू साईड हलवली तर थोडं अजून आत राहिलेलं जुनं ऑइल बाहेर पडते. हे झालं की ड्रेन बोल्ट परत लावून टाका. आणि हो, ड्रेन बोल्ट लावताना काळजीही घ्यायची आहे की खूप टाईट किंवा खूप लूज नाही ठेवायचा आहे. त्यानंतर सायलेन्सरच्या बाजूला हा एक असा 17 mm चा बोल्ट दिसेल. त्यामध्ये ऑइल फिल्टर असतो जो साफ करणं सुद्धा अत्यंत महत्वाचे असते. कारण यामध्ये गेअर्सच्या घर्षणामुळे जे अल्युमिनियम फायलिंग्स पडतात ते त्या फिल्टर मध्ये जाऊन अडकतात. त्यामुळे ते व्यवस्थित क्लीन करून घ्या आणि परत लावून टाका. सायलेन्सरच्याच बाजूला इंजिन ऑइल इनलेट दिसेल ते असं उघडून घ्या. नवीन ऑइल अशा प्रकारे इन्स्टॉल करायचे. लक्षात ठेवा, ऑइल खूप जास्त किंवा कमी पडायला नको यासाठी डिपस्टिकच्या मदतीने आवश्यक रेंज चेक करा. डिपस्टिक व्यवस्थित परत लावून टाका आणि झालं. इतकं सोपं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच बेसिक सर्व्हिस रिलेटेड कॉन्टेंटसाठी गाडी गाडी फॉलो करा.